76व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची सुवर्ण भारत वारसा आणि विकासाची थीम। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून शहीदांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून श्रद्धांजली। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून दिल्लीत झेंडावंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त राजनाथ सिंह यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा। शिवाजी पार्कवर ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन। वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजावंदन। पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ध्वजवंदना, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात झेंडा फडकवला। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशात नेत्रदीपक हवाई प्रदर्शन। कर्तव्य पथावरील यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या आणि 15 बँड पथकांचा सहभाग। दिल्लीत कर्तव्य पथावर बीडची लेक दामिनी देशमुखकडून हवाई दलाच्या परेडचं नेतृत्व। परेडसाठी कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा दामिनीला बहुमान। राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचं प्रदर्शन। सुवर्ण भारत वारसा आणि विकास या थीमसह सजवलेल्या 31 चित्ररथांच्या सादरीकरणात 5000 कलाकारांचा सहभाग। द डेअरडेव्हिल्स ट्रॅकवर मोटारसायकलिंगवर शानदार स्टंट, तर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे आकाशात एक नेत्रदीपक हवाई प्रदर्शन। हवाई दलाच्या 40 विमानांचा सहभाग। राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या चित्ररथाचं संचलन। संविधान हा आपला वारशाचा विकासाचा पाया, चित्ररथातून संदेश। आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या चित्ररथाचं संचलन। भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा। चित्ररथातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन। महिला आणि बाल विकास मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या चित्ररथाचं संचलन। संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथातून रचनात्मक भारताचा संदेश। दिल्लीत कर्तव्य पथावर गोवा राज्याच्या चित्ररथाचं संचलन। गोव्यातील पर्यटनासह संस्कृतीची झलक, तर हरियाणाच्या चित्ररथातून कुरुक्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचा संदेश। झारखंडच्या चित्ररथातून बदलत्या शिक्षणासह संस्कृतीचं दर्शन, तर गुजरातच्या चित्ररथातून विकासासह पर्यटनाचा संदेश, स्टॅच्यू ऑफ युनिटीचंही दर्शन। आंध्र प्रदेशच्या चित्ररथातून संस्कृतीसह पर्यावरणपूरक लाकडी वस्तूंची झलक। पंजाबच्या चित्ररथातून सुफी संत बाबा शेख फरीद यांचं दर्शन, ज्ञान आणि बुद्धीचाही संदेश। कर्तव्य पथावर उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून महाकुंभ मेळ्याचं दर्शन। बिहारच्या चित्ररथातून नालंदा विद्यापीठाचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित। मध्य प्रदेशच्या चित्ररथातून कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची झलक, तर त्रिपुरा राज्याच्या चित्ररथातून 14 देवांच्या पूजेसह संस्कृतीचं दर्शन। कर्नाटकच्या चित्ररथातून लक्ष्मीनारायण मंदिराच्या वास्तुकलेचं दर्शन, तर दिल्लीच्या चित्ररथातून दर्जेदार शिक्षणाचा संदेश। स्थगिती दिलेल्या जिल्ह्यातील 2 मंत्र्यांकडून ध्वजवंदन। नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन। ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला, याचा अभिमान, आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील। स्थगिती दिलेल्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नागपुरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून ध्वजवंदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र। चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री शिरसाटांचा एकमेकांना नमस्कार। खैरे आणि संदीपान भुमरेंमधील दुरावा मात्र कायम। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाटांना कानमंत्र। मी ज्येष्ठ कानमंत्र द्यावा लागतो, चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। तर छोडो कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहानी, शिरसाटांची प्रतिक्रिया। भिवंडीत सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजवंदन। पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात ध्वजावंदन। नागपूरच्या संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन संपन्न। महानगर संचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजावंदन। गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तर मुंबईला गेल्यावर वरिष्ठांना जाब विचारणार। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य, तर अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही, त्यांच्याशी चर्चा करणार। अजित पवारांची प्रतिक्रिया।
झिरवाळांना गरीब म्हणणं हा अदानींचा अपमान ठरेल. गरीब माणूस प्रामाणिक असतो, खाल्ल्या मिठाला जागतो. झिरवाळांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, संजय राऊतांचा निशाणा. पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांशी बोललो आहे, आता श्रद्धा आणि सबुरी ठेवली आहे. हसन मुश्रीफ यांचं विधान. तर समस्या माझ्या पुढे मांडा असं मंत्र्यांना सांगणार, अजित पवारांची माहिती. दौंडचे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामचंद्र केंडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर. पोलीस खात्यात विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पदक. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट. तिरंगा रंगाच्या फुलांनी विठुरायाचा गाभारा, सोळखांबी सभामंडप सजलं. ठाण्यातील शहापूरमधील उंभरही शाळेमध्ये 10वीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मिळतो ध्वजवंदनाचा मान. उंभरही शाळेतील अनोखा उपक्रम. जालन्यात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमावेळी नियोजनाचा अभाव. आमदार नारायण कुचे आणि अर्जुन खोतकर जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले. लोणावळ्यातील एकविरागड मंदिरात आकर्षक सजावट. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य मंदिरात फुलांची सजावट. भक्तांना मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात येतोय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. नाशिकच्या नांदगाव नगर परिषद कार्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई. नांदगावमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा. कळंबोलीत लाल किल्ल्याची प्रतिमा उभारत केलं ध्वजवंदन. सुधागड विद्यासंकुलात ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रतिमेचं भव्य व्यासपीठ उभारलं. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण. मुंबई पोलिसांचं 4 अधिकाऱ्यांचं पथक कोलकात्याला रवाना. आरोपीनं कोलकात्यात सिम कार्ड खरेदी केल्याची माहिती.